खास गटारीनिमित्त एकदम मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अंडा करी आज मी करते। तर एकदा तरी तुम्ही माझ्या पद्धतीने ही अंडा करीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्ही अगदी बोटं चाटून पुसून खाल आणि एकच्या जागी 2 पोळ्या नक्कीच जास्त खाल, इतकी चविष्ट ही भाजी लागते। आणि फक्त पोळ्याच नाही तर अगदी भाकरी किंवा मग भातासोबत सुद्धा तितकीच भन्नाट चवीची अशी ही अंडा करी लागते। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची मस्त अशी झणझणीत अंडा करी। तर ही अंडा करी करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी कढईत 2 चमचे तीळ घेतलेले आहे, त्यानंतर 3 चमचे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घेतलंय। आता हे सगळं साहित्य आपल्याला कोरडंच मस्त असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचंय। इथे मी हे साहित्य भाजण्यासाठी तेल वापरलेलं नाहीये। तर हे बघा जवळपास एक 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सगळं साहित्य मी भाजून घेतलंय। आता हे सगळं साहित्य आपण एका डिशमध्ये काढूया आणि सारख्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल काढून घेतलंय। तेल व्यवस्थित गरम झालं की यात जवळपास 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्यानंतर साधारण 1 ते 1.5 इंच अद्रक टाकलंय, त्यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता इथे मी हे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले होते ते सुद्धा टाकून घेते। हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे, सगळ्या साहित्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त असा याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत। तर हे बघा जवळपास इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकत असाल कांद्याला आता मस्त सोनेरी रंग आलाय। तर आता यात मी काही कोथिंबीरीच्या काड्या टाकलेल्या आहेत। कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यामुळे आहे ना भाजीला एकतर रंग सुद्धा खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते, त्यामुळे कोथिंबीरीच्या काड्या नक्की टाका। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकलंय जेणेकरून टोमॅटो आपला पटकन मऊ होतो। तर टोमॅटो टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित असं परतून घेते, टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा आणखी 3 ते 4 मिनिटं मी हे परतून घेतलं होतं, तुम्ही बघू शकत असाल आता टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं साहित्य आपण थंड करून घेणार आहोत आणि मग पुढची प्रोसेस करणार आहोत। तर हे बघा सगळं साहित्य इथे मी व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला शक्य होईल ना तेवढं स्मूथ असं हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीचं हे वाटण आहे। तर वाटणाची तयारी करेपर्यंत एका साईडला मी अंडे सुद्धा उकडून घेतले होते आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे। आता ह्या अंड्यांना मी कट देऊन घेते, तर अशा पद्धतीने मी याला कट करून घेते जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात आणि आपण जेव्हा अंडे तळतो ना तेव्हा ते तेलात फुटत नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आपला जो काट्याचा चमचा असतो म्हणजेच फोक असतो ना त्याने टोचे सुद्धा मारू शकता किंवा तुमच्या आवडत्या आकारात ह्या अंड्यांना कट देऊ शकता। तर हे बघा अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या अंड्यांना इथे मी कट देऊन दिलेला आहे। तर आता आपण भाजीच्या मेन प्रोसेसकडे वळूया। तर त्यासाठी इथे मी परत एकदा सेम कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात अर्धी पळी तेल टाकलंय। तेल हलकंसं गरम झालं की यात अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे, त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता यात मी सुरुवातीला जे कट देऊन ठेवलेले अंडे होते ते अंडे टाकून घेते आणि हे अंडे आपल्याला तेलात व्यवस्थित असे परतून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने सुरुवातीला जर अंडे तळून घेतले ना तर त्यामध्ये मसाला आतपर्यंत मुरतो, त्यामुळेच अंडे चवीला करीमध्ये खूप सुंदर लागतात आणि दिसायलाही अगदी छान दिसतात। तर हे बघा जवळपास इथे लो फ्लेमवर मसाला जळणार नाही याची काळजी घेत जवळपास एक 5 ते 6 मिनिटासाठी तरी मी हे अंडे तळून घेतले होते। आता तळलेले अंडे आपण काढून घेऊया आणि सारख्याच कढईत आणखी 1 पळी तेल इथे मी टाकून घेतलंय। तेल परत एकदा हलकंसं गरम करायचंय आणि यात आपण सुरुवातीला जे वाटण तयार करून ठेवलं होतं ना ते वाटण टाकून घ्यायचंय आणि हे वाटण आपण आता व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर मस्त असं खरपूस होईपर्यंत किंवा मग बाजूने तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय। तर जेवढं छान तुम्ही वाटण परताल ना तेवढी भाजीला जास्त चव येते, त्यामुळे वाटण परतायला कंटाळा करायचा नाही। तर हे बघा जवळपास एक 6 ते 7 मिनिटासाठी तरी हे वाटण मी परतून घेतलं होतं, तुम्ही बघू शकत असाल वाटणाला बाजूने आता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। तर आता यात आपण काही बेसिक मसाले टाकून घेऊया। तर सुरुवातीला इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे,
त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा इथे मी काळा मसाला टाकला आहे आणि 1 चमचा इथे मी चिकन मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा। तुम्ही चिकन मसाल्याऐवजी अंडा मसालासुद्धा वापरू शकतात आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता सगळे मसाले टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत एकदा आपण जवळपास 3 ते 4 मिनिटासाठी तरी हे वाटण परतून घेणार आहोत, जेणेकरून मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल। तर हे बघा, जवळपास सगळे मसाले टाकल्यानंतर आम्ही आणखी 4 ते 5 मिनिटं परतून घेतलं होतं। तुम्ही आता बघू शकत असाल मसाल्याला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि परत एकदा बाजूने याला तेल सुटलेलं आहे। तर आता यात आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं ना तेच मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर साधारण इथे मी 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे, म्हणजे भाजीची चव खूप सुंदर येते आणि भाजीला तवंगही छान येतो। तर पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे। पाणी टाकल्यानंतर मी एक झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ह्या आमटीला उकळी काढून घेतली होती। आता आपण यात जे सुरुवातीला अंडे तळून ठेवले होते ना ते अंडे टाकून घेते। परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि आणखी 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला ह्या आमटीला किंवा करीला उकळी काढून घ्यायची, जेणेकरून ह्या करीला मस्त असा तवंग सुटेल आणि मसाल्यांचा जो काही फ्लेवर आहे ना तो अंड्यांमध्ये मुरेल। तर हे बघा, जवळपास इथे आणखी 4 ते 5 मिनिटासाठी इथे मी ही आमटी उकळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकत असाल आमटीला एकदम सुंदर असा रंग आलेला आहे, एकदम भन्नाट दिसते। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी यात थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं आहे। तर अशा पद्धतीने आपली एकदम मस्त अशी ही झणझणीत आणि चमचमीत अंडा करी बनवून तयार झालेली आहे। ही अंडा करी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भात कशाही सोबत खाऊ शकता, एकदम मस्त लागते। तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा, कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।